आपण व्यवहारात किंवा एरवी बोलताना ऋषी आणि मुनी हे दोन्ही शब्द समानार्थीच वापरतो. पण खरं तर तसं नाही आहे. कारण गीतेमध्ये भगवंतांनी मुनीची व्याख्या केली आहे. वीतराग भय क्रोधा स्थितधीर मुनिरुच्यते. ज्यांचा राग म्हणजे आसक्ती, भय, क्रोध नाहीसे झालेले आहे ते मुनी. आणि ऋषी म्हणजे इच्छित प्राप्त करण्यासाठी तप करणारे, ज्ञानदानाचे कार्य करणारे, यज्ञ याग करणारे ते ऋषी. ते गृहस्थाश्रमातही असायचे. त्यांना राग पण यायचा आणि ते एखाद्याला वर द्यायचे किंवा एखाद्याला शापसुद्धा द्यायचे. असो, कण्व यांना ऋषी नाही तर मुनी म्हणत असत. आज कण्व मुनींची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. कण्व म्हटले की आपल्या डोळ्यासमोर नाव येते ते शकुंतलेचे, जिला जन्मतःच तिच्या मातापित्यांनी जंगलात झाडाखाली टाकून दिले होते व जिचा सांभाळ, पालन, पोषण कण्व मुनींनी केले. ती कण्व हे प्राचीन भारतातील प्रसिद्ध मुनी होते. यांनी ऋग्वेदातील 8व्या मंडलातील 103 सूक्तांची रचना केलेली आहे. तसेच सर्वात महत्त्वाचा असलेल्या सोमयागाची सुरुवात यांनी केली. त्या यज्ञाबाबत यथासांग माहिती पण सर्वप्रथम यांनीच सर्वांना दिली. महर्षी कण्वांनी कण्व स्मृती नावाच्या एका स्मृतीची रचना पण केली आहे. वर सांगितल्याप्रमाणे ते अष्टम मंडलाचे द्रष्टा आहेत. यामध्ये ज्ञान, विज्ञान तथा अनिष्ट निवारणार्थ उपयुक्त मंत्रांची माहिती दिली आहे. यांनी यजुर्वेदातील काही ऋचांची पण निर्मिती केली होती. यांचा आश्रम सोनभद्र येथे असून ते त्यांचे तपोस्थल पण होते. तसेच ते सम्राट भरताचे जन्मस्थळ पण आहे. हे ठिकाण मालिनी नदीचे दोन्ही काठावर आहे. तेथे त्या काळी छोटे छोटे आश्रम होते. ते खूप प्रसिद्ध असे विद्यापीठ होते. तेथे फक्त उच्च शिक्षणाची म्हणजे आजच्या काळातील पदव्युत्तर शिक्षणाची सोय होती. ही त्यांची तपोभूमी असल्याने त्यांनी इथे तप केले व त्यांना आत्मसाक्षात्कारही झाला होता. त्यांनी स्वतःबरोबर तेथील सर्व परिसराची प्रगती आणि विकास केला होता. त्यावेळी हरिद्वारचे सुद्धा इतके महत्त्व नव्हते तेवढे महत्त्व या आश्रमाला आणि या ठिकाणाला होते. येथूनच पूर्वीच्या काळी बद्रीनाथला जाण्याचा रस्ता होता. ते स्वतः वेदवेत्ते होते. तसेच ते कुलपती होते. कुलपतीची व्याख्या ऋषी शौनक यांचे माहितीमध्ये सांगितली आहे. ते कुलपती होते म्हणजेच तेथे कमीत कमी 10,000 विद्यार्थी तरी उच्च शिक्षण घेत होते. येथे 4 वेद, व्याकरण, ज्योतिष, आयुर्वेद, छंद, निरुक्त या 6 गोष्टींचे अध्ययन व अध्यापन चालत असे. असे हे कण्व अत्यंत उदार, शांत व परोपकारी होते. महाभारतात प्रामुख्याने यांचा उल्लेख येतो. कारण कौरव पांडव भरतवंशी होते आणि वर सांगितल्याप्रमाणे त्यांची मानसकन्या किंवा दत्तक कन्या शकुंतला हिचा पुत्र भरत. त्यांचे पिता परमचक्रवर्ती राजा दुष्यंत होते. शकुंतला व राजा दुष्यंत यांनी प्रेमात अनुरक्त होऊन याच आश्रमात गांधर्व विवाह केला होता. मात्र त्यानंतर राजाने शकुंतलेला तेथे सोडून दिले व ते आपल्या राज्यात परत गेले. दुर्वास ऋषींच्या शापामुळे राजाला आपल्या परतीचे म्हणजे शकुंतलेचे विस्मरण झाले. दुर्वास ऋषींच्या शापामुळे राजाला आपल्या पत्नीचे म्हणजे शकुंतलेचे विस्मरण झाले. त्यामुळे शकुंतला पुन्हा कण्वाश्रमात आली व इथेच तिने आपल्या पुत्राला म्हणजे भरताला जन्म दिला व त्याचे शिक्षणसुद्धा येथे कण्वाश्रमातच झाले. भरत राजाची ही जन्मभूमी असलेल्या कण्वाश्रमाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झालेले आहे.